गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आज एक स्पेशल ब्लॉग आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग यासाठी स्पेशल आहे की आज आमच्या मालेगाव नगरीत श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी येत आहे. सांगायचं की विशेष म्हणजे ही पालखी आमच्या गावातून तर जातेच, पण ती आमच्या घरासमोरून देखील जाते आणि ते आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. आज सकाळी लवकर उठून आंघोळीला जात असताना बघतो तर काय, आज आमची चिल्लर पार्टी माझ्या अगोदर उठून आंघोळीला तयार. मग त्यांचे नंबर वगैरे होईपर्यंत मी ब्रश करून घेतो म्हटलं. सर्व उठून पूजेची तयारी सुरू होती. मग मी ब्रश करून घेतला, चिल्लर पार्टीची आंघोळ होऊ दिली. नंतर मग मी पूजेसाठी घरात आलो. घरात आल्यावर बसलो तर देवाची पूजा वगैरे झालेली होती. मग लगेच मी देवाच्या पाया पडलो आणि समोरच्या हॉलमध्ये जात असताना बघितलं की सर्वांच्या तयाऱ्या आणि आमची चिल्लर पार्टी पालखीसाठी एकदम रेडी होती. ईश्वरी ईशान मस्ती करत होता. ईश्वरी हाताला काहीतरी लावत होती आणि ईशान धिंगाणा करत होता. घरात दोघांच्या मस्त्या चालू होत्या आणि सर्वांची तयारी झालेली होती. मग लगेच मी मंदिरात जायचं ठरवलं. मी आंघोळ करून लगेच मी गडवा वगैरे घेऊन मंदिरात निघालो. घरापासून 10 ते 20 पावलावर हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाच्या मंदिरात आल्यानंतर दर्शनाच्या रांगेत लागलो होतो. खूप छान आणि भलं मोठं हनुमानाचं मंदिर आहे. तिथेच गुणवंत महाराज व नागदेवता शेजारी सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. नंतर मी सर्वांची पूजा करून आशीर्वाद घेतला. आजच नाही तर मी कितीतरी वर्षापासून दररोज मंदिरात येतो. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आज व्हिडिओ काढत आहे म्हणून मंदिरात आला असत. तसं काही नाही बरं का. पिंपळाची पूजा वगैरे केली. सूर्याला पाणी टाकून मी घरी आलो. चला, झाली का तयारी. मंदिरातून घरी आल्यानंतर कृष्णाची पूजा केली, आशीर्वाद घेतला. मग निविशा म्हटली पालखी येऊपर्यंत नाश्ता करून घ्या. मग दोघांच्या 2 प्लेट देवाला दाखवून देवाला नैवेद्य ठेवून नाश्ता केला. नाश्त्यात बीटरूट, मूग फ्राय, तीळ होते. हे पण माझे डेली रुटीन आहे बरं का. फ्रेश नाश्ता झाल्यावर दूध घेतलं. नंतर तयारी केली. तयारी करताना निविशाने थोडा माझा मेकअप करून दिला. नंतर आम्ही घरातून बाहेर निघालो. नाश्ता असो की कोणतीही खायची वस्तू असो, आम्ही देवाला दिल्याशिवाय कधीच खात नाही. तसं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, देवाला प्रत्येक गोष्ट आम्ही देतो. कधीही देवाला कोणती वस्तू, पैसा किंवा काहीही मागू नये. फक्त देवाला सांगायचं की मला सुखात ठेव, बस, दुसरं काही नको. देवाला दिल्यानंतर पहिला घास निविशा खाताना बोलो राधे राधे. नाश्ता वगैरे करून मी नंतर दूध घेतलं. दूध घेतल्यानंतर निविशानं थोडंसं मला मेकअप करून दिला. म्हणजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मेकअप म्हणजे तसं काय नाही, माझ्या दाढीचे काही केस आहेत ना, हे पांढरे होते. तर त्याला फक्त तिनं ते काहीतरी काजळ वगैरे लावलं आणि थोडे काळे केले, बाकी काही नाही. व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसतच आहे सर्व. मग माझं झाल्यानंतर तिने तिच्या होटाला काळे केले. की होटं काळे केल्यानंतर आम्ही निघालो.
निघालो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सर्वजण घराच्या समोर आलेलो आहो. ईशान ईश्वरी सर्वजणच आहे आणि तिथं टिक्का लावून देत होते. हे भक्तीने एक टिक्का लावला. आता ईशानला एक टिक्का लावायचा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. जय श्री कृष्ण. माऊली माऊली. यात्रा बघू शकता. फुल यात्रा भरलेली आहे. पॅक आमच्या घराच्या समोर हे बागचं तुम्ही घर बघू शकता. आमचं घर आहे. हे ईश्वरी आमची. इथं फोटो वगैरे काढले आम्ही घोड्यापाशी ईशानचे. हे दादा ईशानला घेऊन होता. फोटो वगैरे काढले. त्यानंतर तुम्ही मागे बघू शकता की पालखी येतच आहे. आम्ही सर्व एका साईडनं उभे राहिलो होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पालखी आलेली आहे. आता मी दर्शन घेतो. तुम्ही बघा. ईशान 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 ईशान. वीडियो बनव ना.